खालीलपैकी आयडेंटिफाय द ऑड टायटल वर्ड. आता बघा, विठोबाचे शिकवण, कुलकर्णी लीलामृत, शेठजी प्रताप, शेतकऱ्याचे आसूड. पहिलं हे माहित पाहिजे हे काय आहे. पहिलं हे माहित पाहिजे हे काय दिलंय. आता आपल्याला ऑड मॅन आउट काढायचं आहे. म्हणजे हे पहिलं लक्षात ठेवा पुस्तक आहेत. ठीक आहे, समाजसुधारकांचे पुस्तक आहेत. आता मी तुम्हाला 2 समाजसुधारक सांगतो, त्या दोघांचीच पुस्तक आहेत सगळे. ते पण नाही की एक्स्ट्रा 4 लोकांचे 4 नाही आहेत. कारण ऑड मॅन आउट मध्ये 3 कॉमन असणार, 1 ऑड असणार आहे. तर एक आहे बघा की महात्मा फुलेंचं एक पुस्तक आहे. महात्मा फुलेंचं हे पुस्तक आलं. ठीक आहे. आता महात्मा फुलेची बाकीची पुस्तक तुम्हाला माहिती आहेत. नाही ह्या हे 3 पैकी एक सापडलं तुम्हाला, शेतकऱ्याचे आसूड. तर विठोबा शिकवण, कुलकर्णी लीलामृत आणि शेठजी प्रताप हे पुस्तक कोणाचं आहे. हा ते हे सांगतो मला, मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील आहेत का, हे त्यांच्या चळवळीतले आहेत बरं का. हे मुकुंदराव पाटील सत्यशोधकचेच होते. मुकुंदराव पाटील सत्यशोधकचे होते. हे त्यांची ही 3 पुस्तकं आहेत. हे 3 पुस्तकं त्यांची आहेत. ठीक आहे. आणि कृष्णराव भालेकर आहेत ना, दीनबंधूवाले, त्यांनी दीनबंधू पेपर लिहिला. कृष्णराव भालेकर त्यांचा भाचा आहे तो आधी ते कृष्णराव भालेकर सत्यशोधकशी निगडीत होते. त्यांनी दीनबंधू पेपर लिहिला. मग नंतर त्यांनी दीनबंधू लिहिला, दीनबंधू फ्री स्कूल वगैरे भरपूर काम केलं त्यांनी. मग त्यांचा भाचा नंतर हा मुकुंदराव पाटील, त्यांचा भाचा आहे, तो बी सत्यशोधक मध्ये आला. त्यानं पण म्हणजे सत्यशोधकच काम चालू केलं आणि त्यानं मग हे 3 पुस्तकं लिहिलीत. हे लक्षात ठेवा. म्हणजे कधी कधी ना मुकुंदराव पाटील जर विचारलं, हे 3च पुस्तक महत्वाचे आहेत. बाकी त्यांच्याबद्दल डेटा विचारत नाही एमपीएससी जास्त. 3 पुस्तक करून ठेवा, तो तिथं पॅक होऊन जातं. म्हणजे सत्यशोधक समाजाशी निगडीत होता आणि 3 पुस्तकं, त्याच्या बाहेर जास्त काय करायची गरज नाही. कळलं काय याचं. म्हणजे उत्तर आहे 4. कारण हे फक्त एकच पुस्तक आहे महात्मा फुलेंचं आणि बाकी 3 पुस्तकं आहे ती मुकुंदराव पाटलांची. त्यामुळे तुम्हाला ऑड मॅन आउट करायला पाहिजे. ह्यात प्रॉब्लेम येतो की ज्यांनी वाचलेलं नाहीये त्यांना कळतच नाही की एक्झॅक्टली हे काय. त्यामुळे थोडंसं समाजसुधारक आपल्याला डिटेलमध्ये करावं लागणार आहेत. हे पण माहिती आहे ना. नाही, हे पण माहिती आहे, हे पण माहिती. हे 2 कॉमन आहेत. हे कुलकर्णी लीलामृत पण कॉमन आहे, हे पण कॉमन आहे. पण तुम्ही हे 2 माहीतच नाहीत, मग दोन्ही कुठे जाऊ शकताय. माहीत असणार 2 आहेत, अननोन 2 आहेत, मग जायचं कुठं. तो पण आहे ना इशू. पुढे घ्या ना. आता हे खूप महत्वाचं बरं का. यांच्यावर जर वर्षी प्रश्न विचारते एमपीएससी, डायरेक्टली इनडायरेक्टली प्रश्न येणार म्हणजे येणार तुम्हाला. महादेव गोविंद रानडे प्रश्न फिक्स येणार. तो कसाही निफाडचे, ते नाशिकचे, ह्यांच्यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. ते ह्यांनी काय केलं बघा, न्यायमूर्ती रानडेंनी डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट या कायद्याचे स्वागत केले. कारण म्हणजे जो ऍक्ट आलता ना 1879 ला, डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट, तर त्याचं त्याने स्वागत केलं, त्याने ऍक्सेप्ट केलं. तर ते का केलं असा प्रश्न आहे. ठीक आहे. जस्टिस रानडे वेलकम द ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट बिकॉज. दिसतंय का आता. हा ठीक आहे. काय केलं बघा, दिस ऍक्ट वुड प्रोटेक्ट द फार्मर्स फ्रॉम मनी लेंडर्स. बाय दिस ऍक्ट द फार्मर्स वुड बी रिलीव्ड ऑफ द डेट बर्डन. म्हणजे या कायद्याने सावकारांपासून शेतकऱ्यांचे रक्षण होणार होते. या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार होती. आता दोन्ही जनरल स्टेटमेंट आहेत, आपल्याला वाटतं दोन्ही बरोबर असतील, पण दोन्ही उत्तर नाहीत. एकच उत्तर आहे यातलं. उत्तर काय, ए फक्त, बी फक्त, ए बी कोणतेही वाक्य बरोबर नाही. काय उत्तर बरोबर आहे सांगायचं. ए बी किंवा ए बी. ए उत्तर आहे का. हा, याचं उत्तर आहे ए. ठीक आहे. तर का सांगतो मला याचं उत्तर ए काय. ऍक्ट का आलता तुम्हाला ते सांगतो. डेक्कन ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट आहे का 1878-79 ला आलता. तो ऍक्ट का आलता, आपल्या तो 1822 पासून महाराष्ट्रात रयतवारी सिस्टीम चालू झाली बरोबर. तर रयतवारीचं काय होतं की आपल्याला जे लँड रेव्हेन्यू द्यायचा होता तो कॅशमध्ये द्यायचा होता, कॅश फॉर्म मध्ये द्यायचं होतं. त्यामुळे ते काय व्हायचं की शेतकऱ्यांकडे कॅश नसायची. ते काय करायचे की
सावकारांकडनं कॅश घ्यायची. तर सावकाराकडनं कॅश गेलं का सावकार काय तर हे घ्यायचं म्हणजे लिहून घ्यायचं का जमीन घर वगैरे काय तर. मग ते असं वाढत वाढत जाऊन मग जवळजवळ 50 वर्षापर्यंत हे होत होतं त्याचं स्टॅगरिंग होत होतं. आणि ते मग शेतकरी सावकार काय करायचे त्यांचे जमीन घे मग त्यांना हुसकावून लाव. मग तो झाल्यामुळे काय झालं की 1874ला डेक्कन रायट झालते माहिती, दख्खनचे दंगे म्हणतात बघा त्याला, डेक्कन रायट्स. त्याच्यात मग 1874ला डेक्कन रायट्स झाले. ते स्टार्ट कुठे झाले ते लक्षात ठेवा, शिरूरला चालू झाले. गावाचं नाव डायरेक्ट विचारलंय, शिरूरमध्ये चालू झाले ते, पुण्यापासून चालू झाले. आणि एमपीसी एकदा विचारले की हे कुठे कुठे पसरलेले, म्हणजे पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, कोकणात बी एक जिल्हा आहे कुठला तर असे पसरलेले. मग ते काय झालं, शेतकरी काय करायचे, सावकाराच्या घरावर हल्ला करायचे आणि त्याचे कागदपत्र जाळून टाकायचे आणि जमीन माघार घ्यायची. असं मग ते लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम चालू झाला. मग ब्रिटिश काय म्हणले की आम्ही इंटरव्हेन करू शकत नाहीत कारण की आमचा काही संबंधच नाही. मग ब्रिटिश म्हणले की काम करू, लॉ अँड ऑर्डर कंडिशन जास्त व्हायला लागली, प्रॉब्लेम व्हायला लागला. मग ते आम्ही एक ऍक्ट बनवतो. ह्या ऍक्टनुसार काय करतो की आम्ही एक जो सावकार कर्ज देईल त्याला आम्ही हे करतो की एक ऑथेंटिकेशन करतो, ह्या सावकारने एवढं कर्ज दिलं असं बॉन्ड पेपरवर असं एक स्ट्रक्चर त्याला ही देतो, आधार देतो त्याला. त्या ह्या ऍक्टनुसार काय झालं मग की ब्रिटिश मिडलमॅन राहणार होते ऍक्टमध्ये, सावकार आणि शेतकऱ्याच्या मध्ये. याच्यामुळे काय झालं की मग सावकार आधी काय करायचे, ते घ्यायचे आणि किती व्याज लावायचे, काही करायचे, डायरेक्ट जमीन काढून घ्यायचे, काय पण करायचे. आता काय झालं, त्याला एक इन्स्टिट्यूशनल वे आलता त्या ऍक्टमुळं. मग हे जे सावकारापासून शेतकऱ्याचं रक्षण आता शेतकरी करू आता सावकार त्यांना डायरेक्ट काढू शकत नव्हता कारण की ते ऍक्टनुसार ते लिहून द्यायला लागायचं सगळं. आणि त्याच्यात भरपूर कंडिशन होत्या की तुम्ही शेतकऱ्याला जमिनीवर काढू शकत नाही, शेतकऱ्याची लँड घेऊ शकत नाही, त्याला तुरुंगात टाकायचा अधिकार नाहीये, असं त्या ऍक्टमध्ये होतं. आता पहिला ऑप्शन राहिला बरोबर ह्या ऍक्टनुसार. दुसरं काय, या कायद्याने शेतकऱ्यांची कर्जाच्या भारापासून मुक्तता होणार, याचा काही संबंधच नव्हता ना, कर्जमाफी नव्हतीच. हा फक्त काय होता ऍक्ट की जे सावकार शेतकऱ्यांना लोन देतात ते इन्स्टिट्यूशनलाइज करायचं, फक्त त्याला एक रिटर्न फॉर्म मध्ये ठेवायचं कुठतरी, असं तोंडी नाही किंवा काय नाही. म्हणून हा मग त्यांना कर्जाच्या मुक्तता तर नव्हतीच ते, तो एक लॉजिक आहे. आणि ज्याला ऍक्च्युअली वाचलंय का त्याला तर माहित पाहिजे की मुक्त तर होणारच नव्हते. आत्ताच्या काळात म्हणू शकतो आपण की ह्या ऍक्टमुळं कर्जमाफी योजना आली, तेव्हा कर्जमाफी योजना वगैरे असं काय तेव्हा कधी करायची, जेव्हा दुष्काळ पडेल तेव्हाच. पण त्यामुळं ऑप्शन बी नाही. एमपीएससी काय केलं, पहिल्यांदा उत्तर हे दिलं ए आणि बी दिलं पहिल्या कीनुसार, नंतर हे पाठवलं रेफरन्सेस, तेव्हा उत्तर चेंज करून परत ए केलं. त्यामुळं हा ऍक्ट जरा महत्वाचा आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. आणि रानडेंचं त्याबद्दल ऍक्ट बद्दल काय आहे ते विचारले, एक दोनदा प्रश्न आला त्याच्यावर. ठीक आहे, रानडे त्यावेळेला जज होते, ते लक्षात ठेवा. रानडेंचा एक कार्यकाळ लक्षात ठेवा, 1826 ते 1901. प्रत्येक समाजसुधारकाचा कार्यकाळ तुम्हाला लक्षात पाहिजे, कारण त्याच्यानुसार अंदाज येतो की ह्या घटना ज्या घडलीत ह्या घटना ह्या टायमातल्या आहेत का, आणि टाइमनुसार तुम्ही ह्याला लावू शकताय, समाजसुधारकाला ते लिंक करू शकताय. त्यामुळे ट्राय करा की हे आता 1901च्या ज्या आतल्या घटना आहेत त्याला जर त्या घटनेवर जर ऑप्शन रानडेंचा आला तर ससा बरोबर पकडायचं. आणि ह्याच्या पुढच्या घटना गेल्या का ऑटोमॅटिक ते एक्सक्लुजन होतं ना त्या घटनेचं. 1905 ची घटना एखादी विचारली समजा की असं काय ते सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीत रानडेंनी सहकार्य केलं स्थापनेसाठी, असं ऑप्शन आलं तर चुकीच झालं, कारण ते 1905 ला स्थापन झाल्या, रानडेंची डेथ 1901 ला झाल्या. तर असं एक लक्षात ठेवा की ठोकळा त्याचा पिरियड लक्षात ठेवा प्रत्येक समाज सुधारकाचा. हा काळ हा प्रश्न, हा ऍक्ट चांगला करून घ्या जरा. ह्या ऍक्ट संबंधित डेक्कन राईट करून घ्या. त्या सावकाराची नावं पण दिलेली आहेत पुस्तकात. सावकार कोण होते, ते काळूराम बाळूराम असे 2 सावकार होते मारवाडी, त्यांच्यावर पहिल्यांदा अटॅक झाला, शिरूरमध्ये पहिल्यांदा अटॅक झाला, असं डिटेलमध्ये दिलेलं आहे, लक्षात ठेवा. ते हे गाठामध्ये दिलेलं आहे, एवढं नका करू, फक्त ऍक्ट कधीच आहे हे लक्षात ठेवा. आता हे बघा, स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोण विराजमान होते, म्हणजे हु अमॉंग द फॉलोइंग वॉज हेड ऑफ द स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा ऑर्गनायझेशन. आता हे बघा काय काय आहेत, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, एम जी रानडे, डॉक्टर मुंजे. सांगा आता याचं काय उत्तर आहे.
मग हे का नाहीत, गांधी का नाहीत, रानडे का नाहीत, मुंजे का नाहीत? हा, स्वदेशीचा जास्त कोणी स्वदेशी जास्त कोणाचा आहे? टिळकांचा आहे. गांधीजींनी बी केलंय, गांधीजींनी बी स्वदेशीलाच फॉरवर्ड केलं, पण पहिल्यांदा कोणी आणलेलं? टिळकांनी आणलेलं. आता हे लक्षात ठेवा, हे का नसणार आहेत? हे होते जज, बरोबर. हे जज, ह्यांना अलाउड नव्हतं असलं काय अँटी ब्रिटिश ऍक्टिव्हिटी करायला किंवा संस्था स्थापन करायला ह्यांना अलाउड नव्हतं. त्यामुळे अँटी ब्रिटिश एकही संस्था यांची नाहीये रानडेंची. आणि मुंजेंचं काय, हे टिळकांचेच हे होते, शिष्य होते, त्यामुळे ते डायरेक्ट संस्था स्थापन करू शकत होते, ते टिळकांच्या हाताखाली काम करायचे. राहिलं गांधी आणि टिळक, तर मोर सुरुवातीला स्वदेशीवर फोकस यांचा होता, टिळकांचा. गांधींनी बी ते कंटिन्यू केलंय, बट हे डायरेक्ट स्वदेशी वस्तू प्रचार सभा डायरेक्ट दिलेला आहे. लोकमान्य टिळक त्याचं उत्तर आहे. आणि 1905च्या आसपास त्यांनी हे स्थापन केलेले आहे. 1905 त्याच्या आसपास, एक्झॅक्ट डेट माहित नाही, पण त्या काळात स्वदेशी चळवळीच्या काळातच त्यांनी स्थापन केलेले आहे, कारण यांचा मेन फोकस स्वदेशीवर होता. हे कळलं ह्या प्रश्नाचं कसं काय लॉजिक आहे जरा बऱ्यापैकी. स्वदेशी जास्त टिळकांकडे जातात. हा प्रश्न आहे बघा. म्हणजे महाराष्ट्रातून अंदमानात पाठवलेले कैदी व त्यांची राहण्याची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा. मॅच द फॉलोइंग प्रिझनर सेंट फ्रॉम महाराष्ट्र टू अंदमान विथ देअर प्लेस ऑफ रेसिडेन्स. म्हणजे ह्या महाराष्ट्रातून आपण हे कुठले माहिती आहे का, आय थिंक 1857च्या उठावातले जे आहेत ना, ते सगळ्यांना पाठवले अंदमानमध्ये. आणि महाराष्ट्रात लय पाठवले, 30-40 लोक आहेत महाराष्ट्रात पाठवले. हा प्रश्न 3दा आलाय बरं का एमपीएससीला, लय 3दा आला हा प्रश्न. मेन्सला आलेला आहे, मेन्सला आधी मेन्सला आता परत प्रीला आलाय. त्यामुळे ह्यांना तुम्ही काय करा, ह्यावेळेला जे 24चे पेपर आहेत का, 2024चा जो पेपर आहे का हिस्ट्रीचा, एकदम परफेक्ट करून टाका. त्यातले तुम्हाला सांगतो 1-2 रिपीट होण्याची शक्यता आहे प्रीला मेन्सचा. आता जो झाला का मागचा, तो मेन्सचा प्रश्न 60 प्रश्न आहेत. टाइम परमिट झाला तर मी तुम्हाला घेईन फास्टमध्ये, बट तुम्ही स्वतः जर झालं नाही तर तो पेपर करा चांगला, कारण हिस्ट्रीला त्यातला प्रश्न येतो इकडं. आणि काय काय प्रश्न असे आहेत की यावर्षी पहिल्यांदा विचारलेत ते, तर ते येण्याची शक्यता आहे प्रीला सुद्धा अशा वॉर्डमध्ये. तर बघा, अधुरिया, पांडू भोरजी, धर्मा सुभान, दोंडी बिरबल, नगर, खानदेश, यावल, नाशिक. ह्यात काय लागतं का बघा जोडे आपण इथं. काय काय आयडिया आहे कुणाला काय याच्याबद्दल? हा, नावच ऐकून येत का? आपण बघू आपलं काय लॉजिक लागतंय का, मॅक्झिमम कॉमन जाता येते का बघूया. 1 2 3. म्हणजे जास्त कॉमन कुठे आले? 2 मध्ये आले. हा, बीच नाही, आता मी सांगतोय की कॉमन कुठे जास्त आले? 2 मध्ये आले. आता कायच माहित तर द्या 2 मारून. आता तो ऑप्शनच आहे ना, काय तुम्हाला ऑप्शन तर सोड, एमपीएससी सोडू नका प्रश्न बघा. एक सुद्धा पहिली गोष्ट 100 अटेम्प्ट पाहिजेत, सोडायचा प्रश्न नाही एक सुद्धा. तुम्ही 1/4 असल्यामुळे सोडायचा पॉईंटच नाही, कारण प्रोबॅबिलिटीने तुम्ही पॉझिटिव्ह जाणार आहे ऑलवेज, त्यामुळेच कटअप वाढायला लागलेत. त्यामुळे सोडायचा इश्यूज नसतो एमपीएससीत, असं सुद्धा सोडायचं नाही. आता रँडम आपण काय मारलं, 2 मारलं बरोबर. आता मी तुम्हाला सांगतो माहिती काय याची. आता पांडू भोरजी उत्तर आहे 1. आता उत्तर इथं 1 कुठं आहे? इथं झालं. हा कॉमन नव्हता, कारण हे उत्तर होतं म्हणून कॉमन नव्हता. म्हणजे आपण कॉमन न गेलो, मॅक्झिमम न उत्तर घेऊन केलं. हा, म्हणजे काहीच नाही आलं तर ते ऍटलीस्ट हे तरी लिंक लक्षात ठेवू शकताय ना तुम्ही, किंवा मग 1 2 3 4 3 4 3 2 1 एक ऑप्शन असतो. हे 3 लॉजिक लावा, जिथं जोड्या लावा काहीच येत नाही. मी तुम्हाला लिस्ट देतो, लिस्ट लिहून घ्या कोण कोण कोणाकोणाला पाठवलं त्यांचे. लिस्ट लिहून देऊ का ग्रुपवर टाकून देऊ? ते का लिहून घेता? 20 असतील, 20 लोक. हा, ठीक आहे. खानदेश यावल, खानदेश यावलचे कोण कोणते सांग लिहून द्या. अधुरिया, म्हणजे हा अधुरिया हा एक होता. अर्जुन भाई खान, भीमाजी भिकारी, रोहिम, दामा, भुतिया, रामा, सांडू अशी नाव आहेत. डायरेक्ट काय करतात सांगा, ग्रुपवर टाकून देतोय, अशी नाव आहेत सगळे. कन्फ्युजन होईल सगळ्यात. पण ऍक्च्युअल प्रश्न माहिती आहे का,
प्रश्न हाच रिपीट झालाय बरं का, हा चौघांचाच. हे जास्त प्रॉमिनंट असतील, ह्या चौघांचाच रिपीट झाला. ह्यातली नावं आले ते एखादा आलाय फक्त रिपीट हा झालाय. त्यामुळे हे एकदा पाठ करून ठेवा, आला तर आला, नाही तर सोडून द्या. कारण ते काय करायचे 1870 काय झालं की उचलायचे आणि अंदमान देऊन टाकायचे. तर त्यामुळे तो फेवरेट प्रश्न आहे त्यांचा. हा तसा ऑड प्रश्न आहे, जे काही जास्त असं शक्यता नाही की बरोबरच यायला पाहिजे. आता हा बघा, हा अनालिटिकल आहे थोडा. म्हणजे 18 नोव्हेंबर 1899 रोजी दिनशाह यांनी दादाभाई नौरोजींना पत्र लिहून काँग्रेसच्या अपयशांची मीमांसा केली. आता दिनशाह आणि दादाभाई नौरोजींना पत्र लिहिलं एक, म्हणजे काय, दिनशाह रोट ए लेटर टू दादाभाई नौरोजी ऑन 18 नोव्हेंबर 1899 टू कन्वे द फेल्युअर ऑफ काँग्रेस. म्हणजे हे 1899चा काळ आहे, ठीक आहे. म्हणजे हे मॉडरेट म्हणजे मवाळ जे होते ना त्यांच्या काळात, त्यांच्यातला टाइम पिरियड आहे, ठीक आहे. दिनशाह पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलेलं की काँग्रेस का फेल झालंय, तर त्याची कारण दिलेत त्यांनी. आता पहिलं काय बघा, काँग्रेसचे कार्य सतत न चालणे, म्हणजे कंटिन्युटी नव्हती काँग्रेसच्या कार्यात. मग ते काय करायचे, फक्त आधी प्रश्न वाचतो मी. नेत्यांनी फावल्या वेळातील उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहणे, म्हणजे ॲटिट्यूड ऑफ लीडर्स टुवर्ड्स पॉलिटिक्स ॲज अ लेजर ॲक्टिव्हिटी. आम्ही केवळ भोंगतो, चावा घेत नाही. वी ओनली बार्क, डू नॉट बाईट. कसं इंग्लिश ट्रान्सफर केलं बघा, डायरेक्ट गुगलवर करून टाकलंय. क्रांतीचा मार्गच अनुसरला पाहिजे. आता मी काय सांगितलं तुम्हाला, हे कोण आहेत, मवाळ आहेत, म्हणजे मॉडरेट आहेत. हा काय ऑप्शन आहे, एक्स्ट्रीमिस्टचा आहे. एक्स्ट्रीम हा कट झाला ना डायरेक्ट. आता तुम्ही डी काढा. आता डी काढला, कुठे गेला, हा गेला. ए आणि सी आहे, ए सी आहे इथं बघा, ए सी आहेच की इथं, पण बी आहे. आणि हे तिन्ही एकसारखे आहेत ना, तिन्ही एक बऱ्यापैकी बरोबर असतं. ते ज्यावेळेला असं उलट करून देतात, ए बी सी द्यायला काय अडचण होती, इथं सी बी ए देतात. आता बाकी सगळे सरळ दिलेत बघा तुम्ही. जास्त घ्यायचे, हा मोस्टली काय सांगतो आता बघा, हे तिन्ही एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत. कळलं, म्हणजे सतत कार्य न चालणे, हे जनरलाइज आहे ना, सतत न चालणे, उद्योग म्हणून पाहणे, आम्ही केवळ भोगतो, चावा घेतो, जनरल स्टेटमेंट. आणि हे डायरेक्ट ऑड आहे, अपोजिट आयडिओलॉजीज आहे. हे तर काढलं तर मी राहिले 3. आता तुम्हाला जास्त मॅक्झिमम ऑप्शन कोणता तर ए बी सी आहे, आणि त्यात ऑप्शन पण असं ऑड दिलाय. हा ते चुकतात ते. आता बघा, ओनली वे, मार्गच अनुसरला पाहिजे, म्हणजे ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहेत ना यांच्या. ओनली वे आहे का कुठं, काय फक्त एकच मार्ग आहे, मार्गच अनुसरला पाहिजे, म्हणजे ते ग्रॅमॅटिकल मिस्टेक मी करतात. आणि हे तर सरळ उत्तर आहे की बाबा हा ह्याचा आहे काय, म्हणजे एक्स्ट्रीमिस्टचा ऑप्शन आहे हा. आणि हे दोघं पण मॉडरेट होते त्या काळात. मॉडरेटच हे तर मी तुम्हाला सापडतं की हा काळ कुठला मॉडरेटचा आहे. त्याचं हे वाक्य फेमस आहे बरं का, हे लिहून ठेवा. हे वाक्य फेमस आहे त्यांचं हिस्ट्रीमध्ये, दिनशाह नौरोजीनं पत्र लिहिलं, आम्ही केवळ भोंगतो, चावा घेत नाही. हे पुस्तकात आहे वाक्य, हे 2 नव्हते वरचे. हे काँग्रेसचे कार्य सतत न चालले काय माहितीये का, आधी काय व्हायचं माहितीये, काँग्रेस आधी म्हणजे 1917 पूर्वी, म्हणजे गांधीजी यायच्या अगोदर, ते फक्त वार्षिक हे घ्यायचे, म्हणजे इयर टू इयर त्यांचे हे व्हायचे, अधिवेशन व्हायचे. त्यांची काँग्रेस वर्किंग कमिटी नव्हतीच, म्हणजे जे रेग्युलर काम करण्यासाठी जी लागते एक वर्किंग कमिटी, ती काँग्रेस वर्किंग कमिटी 17 नंतर आल्या, जी वर्षभर काम करते. त्यावेळेला काय, फक्त इयर टू इयर त्यांचे अधिवेशन व्हायचे. म्हणून त्याने म्हणलंय की काँग्रेसचे कार्य सतत न चालणे. ते म्हणत होता की असे वर्किंग कमिटी ठेवा की जे वर्षभर त्याचा फॉलोअप घेईल. आणि बरेचसे नेते जे होते का, जज, लॉयर, इंडस्ट्रियलिस्ट, महापौर, आमदार, खासदार असे लोक होते. म्हणजे ते काय करायचे, त्यांचा बिझनेस करायचे, उरलेल्या वेळेत येऊन मग हे करायचे, ऍक्टिव्हिटी करायची. म्हणून त्याने म्हणलं की फॉलोअर उद्योग म्हणून राजकारण बघत होते. आणि हे तर मग काय, फक्त आम्ही प्रेयर, पिटिशन, प्रोटेस्ट एवढंच करायचो, आपण काय ऍक्टिव्हिटी करत नव्हतो. म्हणजे तिसरं वाक्य त्याच्यासाठी होतं. कळले, हा प्रश्न कळाला कसा आहे काय. आता लास्ट आहेत ना, 85 पासून आहे. हा आता बघा, हे 22चा पेपर आहे.
राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? ठीक आहे, म्हणजे बिफोर द फॉर्मेशन ऑफ ऑल इंडिया स्टेट पीपल्स काँग्रेस ॲट द नॅशनल लेवल विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन वर ऍक्टिव्ह इन कोल्हापुरा टू रेज द कन्सर्न्स ऑफ द पीपल. म्हणजे जे संस्थानिक होते का, जे संस्थान जे होते आपल्या भारतात जवळजवळ 560च्या आसपास संस्थान होते. मग त्यांच्यासाठी काय झालं की आधी ऑल इंडिया स्टेट्स पीपल काँग्रेसची संघटना स्थापन झाली. एक आय थिंक ही 1925च्या आसपास स्थापन झालेली आहे, बरोबर. जी.आर. अभ्यंकर आणि एक मेहता म्हणून होते, त्यांनी स्थापन केले. आणि ह्या संघटनेचं 1939ला नेहरू अध्यक्ष झाले. मग ही संघटना येण्यापूर्वी कोल्हापुरामध्ये अशी कोणती संघटना होती की जी असं कार्य करत होती, असा प्रश्न आहे तो. ठीक आहे, तर उत्तर ऑप्शन काय आहेत? लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, परोपकारिणी सभा. काय उत्तर याचं आता? हा, आता ऑड परोपकारिणी वाटतंय, उत्तर ते नाहीये, मी सांगू देतो. हा, विधानसभा पण नाही, राज्यसभा पण नाही, लोकसभा पण नाही, उत्तरच नाही आहेत. उत्तरच नाही, उत्तरच दिलं नव्हतं. हॅशटॅग बी नाही, मी काय केलं हे देऊन टाकलं. उत्तर आहे त्याचं लोकप्रतिनिधी सभा. लोकप्रतिनिधी सभा म्हणून ह्याच लोकप्रतिनिधी सभा लक्षात ठेवा. लोकप्रतिनिधी सभा 1902 ला स्थापना, हे लक्षात ठेवा फक्त. 1902 ला कोल्हापूरमध्ये लोकप्रतिनिधी नावे सभा स्थापन झाली की जी लोकांचे कन्सर्न सॉल्व्ह करायची. ठीक आहे, आणि ही जे हे स्थापनाच्या अगोदर याचं उत्तर दिले लोकसभा, बट उत्तरच नव्हतं याचं. नाही नाही नाही, पीपल लोकांची होती. त्याची नाव नाही दिलीची, काय गरज नाही तुम्हाला. फक्त लोकप्रतिनिधी सभा होती, लक्षात ठेवा, कोल्हापूरमध्ये कार्यरत होती, एवढंच लक्षात ठेवा. आता ज्यावेळेला प्रश्न येईल ह्याच्यावर जर आला चुकून तर लोकप्रतिनिधी आता टाकतील ते व्यवस्थित, त्यावेळी लक्षात ठेवा. ह्याचा काय हा प्रश्न थोडा ऑडच होता, कुठंच सापडला नाहीये, ह्याचं रेफरन्स कुठं सापडत नाहीत, त्यावेळी फक्त हे लक्षात ठेवा. ह्याच्याबद्दल माहिती सांगितली मी तुम्हाला आता. जी.आर. अभ्यंकर आणि मेहता हे दोघ जण होते ह्याचे, आणि 1939ला ह्याचे नेहरू अध्यक्ष झाले. 1939ला नेहरू अध्यक्ष, 25ला स्थापना आहे. आणि हे कार्य करायचे जे संस्थानिक आहेत त्यांच्यातल्या लोकांसाठी कार्य करायची संस्था. आता हे बघा, पिक आउट द ऑड पर्सन्स फ्रॉम द फॉलोइंग. परत एकदा आला ऑड, मगाशी पैकी ऑड आला ना प्रश्न होता, ऑड मॅन आउट मध्ये त्यात ती पुस्तकं दिली ती त्यांनी 4. आता ह्यात माणसं दिलीत. आता हे ओळखायचं तुम्ही की हे कशाबद्दल असतील. डॉक्टर मिस लॉरा डिसूजा, सुधाताई जोशी, साने गुरुजी, हिरवे गुरुजी. 2 गुरुजी आहेत, सांगा आता. एकच नाव माहित आहे फक्त. हा, मग आता समजा 2 कॉमन काढले, यातलं एकच उत्तर काढायचं मला. पण यात उत्तर काढायचं ऑड मॅन आउट काढायचं, त्यामुळे प्रश्न येतो. ते जे आपण करतो ना LCM टाईप, तो उत्तर काढायचं असतं आपल्याला. म्हणजे याचं उत्तर काय आहे, तर काय उत्तर नाहीये विचारलंय, ऑड विचारलंय. हा थोडासा निगेटिव्ह टाईप प्रश्न आहे. काय प्रश्न आहे त्याचं, काय लॉजिक आहे ह्याच्या पाठी, मग कशातला असेल, कशा संदर्भातला असेल, हे नाव कुठलं वाटतंय? लॉरा डिसूजा नाव कुठलं वाटतंय तुम्हाला? फॉरेनर नाही, फॉरेनर नाही, हे गोवा मुक्ती संग्रामातलं आहे. डिसूजा तिकडं नाव आहेत ना, हे गोव्याचं नाव आहे ना डिसूजा, हे गोवा मुक्ती संग्रामातलं नाव आहे. आणि ह्याच्यातलं हा प्रश्नातलं उत्तर सांगायचं की ह्यात पार्टिसिपेट कोणी केलं नव्हतं, साने गुरुजींनी केलं नव्हतं. आता कसं ते आपण ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला त्याच्या समोर लिहिलं असतं साने गुरुजींनी महाराष्ट्रात केलं, ह्याच्यात केलंय, मग गोव्यात पण केलं असेल. पण ह्यांचा कार्यकाळ काय आहे बघायचा, ह्यांचा कार्यकाळ कधी आहे बघायचा. त्यावेळेला गोवा मुक्ती संग्राम चालू होता का बघायचं, नसेल तर नसणार. त्याचा कार्यकाळ जर असेल तर ते असणार मग, कारण की सगळे गेले होते गोव्याला, एवढं काय अवघड नव्हतं. आता हैदराबाद मुक्ती संग्रामात जेवढे त्या काळात सगळे गेलेले, तसंच गोव्याला पण हैदराबादचेच पण गोव्याला पण आलते मुक्ती संग्रामासाठी.
तसं ह्यांचा कार्यकाळ बघा आणि उत्तरेचं साने गुरुजी हे तिघं होते तिथं. हे लॉरा डिसूजावरून एक कळते की बाबा गोवा संबंधी काहीतरी आहे. आपल्या सिलेबसला गोव्याचा आहे बरं का, म्हणजे गोवा मुक्तीसंग्राम सिलेबसला आहे आपल्या, म्हणजे इनडायरेक्टली, डायरेक्टली नाहीये. आपल्याला बघा महाराष्ट्राची हिस्ट्री डिटेलमध्ये संयुक्त महाराष्ट्र मुवमेंटवर प्रश्न येतो, तो त्याच्यावर एक येतो. नंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम पण आहे आपल्याला, कारण की आपले महाराष्ट्राचे जे आत्ता काय जे 8 जिल्हे आहेत ते आधी हैदराबादमध्ये होते, त्यामुळे त्याच्याबद्दल बी आपल्याला एमपीएससी विचारते. आणि गोवाबद्दल पण विचारते. गोवा आपल्याला बऱ्यापैकी मराठी माणसांनीच हे केले तिथं ऍक्टिव्हिटी केले आहेत, त्यामुळे त्याच्यावर पण प्रश्न विचारतात कधी कधी. ह्याचं उत्तर आहे साने गुरुजी. आता हे बघा 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? Who was the president of 1957 National Commission for Female Education? हा मेनचा प्रश्न आहे, एज्युकेशन मधला बरं का. मग असं मला सांगितलं का एज्युकेशनवर प्रश्न येतो एखादा, तर तो हा एज्युकेशन मधला प्रश्न आहे बघा. नॅशनल कमिशन फॉर फिमेल एज्युकेशन विचारलं येतं, तर काय आहे तुम्हाला काय वाटतं सांगा. ते हे ह्याच्यात होते ते कॉन्स्टिट्यूट असेंब्ली निवडून गेलेले. हा चिंता सीडी देशमुख नाहीत का, त्यांची वाईफ आहे दुर्गाबाई देशमुख. सीडी देशमुख हा खरंच का, म्हणजे का खोटे थोडीच असणार आहेत. नाही नाही नाही, हे जोडायला हे हिस्ट्री आहे. दुर्गाबाई देशमुख नाव बघ ना, देशमुख आहे ना. अनुताई वाघ, शांताबाई दाने आणि दुर्गाबाई भागवत. आता ह्यात तुम्ही थोडस लॉजिक लावू शकता. इथं दुर्गाबाई तिथं दुर्गाबाई आहे, ह्या दोन्हीतलं काहीतरी असू शकतंय. जास्त प्रॉमिनंट काय आहेत हे आहेत, जास्त प्रॉमिनंट ह्या फंक्शन होत्या, ह्या आंध्राच्या होत्या. ह्यांच्या भरपूर संस्था आहेत. आणि तुम्ही विचारू शकताय ना की ह्या जर कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये निवडून जात आहेत, कॉन्स्टिट्यूशन मेकिंग मध्ये ह्या होत्या, म्हणजे नॅशनल लेवलचं कमिशनला त्याच असणार आहेत ना. ह्या एवढ्या हायर लेवलला होत्या की त्या नॅशनल कमिशनला त्याच असणार, कारण त्या निवडून जातात कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये. काही 10 ते 15 वुमन होते, त्यातले त्या एक आहेत. आणि अनुताई वाघ आहेत ना, ह्यांचं ठाण्याला काम आहे बघा. ठाणेमध्ये आहे ना, तर ह्यांचं ट्रायबल लोकांबद्दल काम आहे. त्या नॅशनल कमिशनला वगैरे कुठे गेलेले नाहीत. तर हे एक माहित पाहिजे. हे आपल्या स्टेट बोर्ड पुस्तकात दिलेलं आहे चांगलं. अनुताई वाघ 11वीचं स्टेट बोर्ड आहे का, हा मग सांगायचं राहिलं सोर्सेसमध्ये. 11वीचं स्टेट बोर्ड एक वाचून घ्या, ते छोटं आहे, ते वाचू शकता तुम्ही. ते पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह आयडिया येऊन जात्या. 11वीचं स्टेट बोर्ड एक वाचा, छोटंसं 100 पानाचं पुस्तक आहे ते व्यवस्थित वाचा, त्यात बऱ्यापैकी आयडिया दिलेली आहे. तर अनुताई वाघचं एक पुस्तक आहे बघा, कोसबाडच्या टेकडावरून. कोसबाडच्या टेकडावरून नावाचं पुस्तक आहे. तर त्याच्याबद्दल तिने बरेच अनुताई वाघ कोसबाडच्या टेकडावरून पुस्तक आहे त्यांचं एक. तर ते पुस्तक विचारलं एमपीएससीने एकदा की काय होतं. आणि तिने ठाण्यामध्ये आपले शाळा बनवलेत आपल्या पहिल्या, जे प्री प्रायमरी असतात ना, त्या टाईपचं त्याने तिथं बनवलंय, काम केलंय. तर त्यांना बी पद्मश्री मिळालाय माझ्या मते, अनुताई वाघला पण. ठीक आहे, ह्यात काय आयडिया आता, काय अडचण. तर ह्याच्याबद्दल थोडं वाचून घ्या. मेन्सला प्रश्न असल्यामुळे मेन्स हा असं रिपीट केलाय त्याने इकडं प्रिलिम्सला. हा आता हे आले बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते? म्हणजे आता ह्यात एक लक्षात ठेवा, प्रश्नात त्यात कीवर्ड काय सांगतो मला. आधी प्रश्न वाचून घेऊ. आर डी भंडारे, राजाभाऊ भोळे, दादासाहेब रुपवते, बापूसाहेब राजभोज. हा, आफ्टर पासिंग अवे ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हू फ्रॉम द फॉलोअर्स डॉक्टर बाबा आंबेडकर बिकेम मेंबर्स ऑफ द काँग्रेस. म्हणजे आंबेडकरांच्या मृत्यूनंतर खालीलपैकी कोणी काँग्रेस जॉईन केली? आधी हे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियामध्ये होत्या, म्हणजे आंबेडकरांचं शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पार्टी होती 1942 ला काढलेली, त्याचे हे मेंबर होते आधी. मात्र आंबेडकरांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यातले कोण कोण काँग्रेस जॉईन केलं, तर तसा प्रश्न आहे. आता ऍक्च्युली अशा प्रश्नाला काय करतोय, आपल्याला काय माहित नसतं यातलं डिटेल, तर आपण काय करतो की ऑल घेऊन जातो सर, आणि सगळ्यांनी ऑल घेऊन गेलते. एमपीएससीने उत्तर दिलं ABC दिलं, आणि उत्तर ऑलच आहे त्याचं, म्हणजे पुस्तकात ऑल दिलेलं आहे. म्हणजे गाठाळमध्ये सरळ 4 नाव आहेत, कोण कोण काय केलं तर सगळं दिलेलं आहे.
तर मात्र एमपीएससीने ते बी चेंज करायला नाही, एबीसीच ठेवलंय, उत्तरेचं ऑल आहे. आता ते आता आपलं नशीब म्हणायचं की आता पण इश्यू काय, फायदा काय सांगतो मला. सगळी पोरं काय करणार तिथं ऑलला जाणार आहेत. अशा वेळेला तुम्हाला काहीच जिथं माहित नसतं त्यावेळेला सरळ ऑल जावा. तुम्हाला माहिती आहे का, हे नव्हता, हा नव्हता, हा नव्हता, सरळ ऑल घेऊन गेले सगळे. ठीक आहे, मग सगळे जर 90-95% जनता ऑल घेऊन जाणार आहे तर ते तसंच करा. कारण उगाच सगळ्यांचं चुकतं, आपलं चुकलं तर काय एवढं हे वाटत नाही, आपण कॉम्पिटिशन मध्ये आउट होत नाही. आता फक्त एक एक क्लू असू शकतो याच्या, बरं का, एक क्लू मला एक्झॅक्टली माहित नाही, तर पश्चात विचारलंय. म्हणजे त्यांचा मृत्यू कधी झालता, 56ला झालता ना, 56ला झालता. माइट बी हे 56च्या आधी गेले असते तर काय माहित नाही, काय असं असू शकतं एखाद्या वेळेस. तर ते त्यांनी गव्हर्नर झालते, काँग्रेसचे खासदार झालते, ते पण आहे. हाच फ्लो असू शकतो. बाकी तर उत्तर सरळ दिले काँग्रेसमध्ये. हे चौघांची नाव, अजून 3 आहेत, नाव सरळ लिस्टमध्ये, हे काँग्रेसमध्ये जॉईन झाले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष होता, लक्षात ठेवायचा, त्यांच्या पश्चात स्थापन झालेला पक्ष. ह्यांच्यावर प्रश्न दरवर्षी असतोच, लक्षात, एक प्रश्न यांच्यावर पक्ष असतोच. त्यात बी त्यांचं काय माहिती आहे का, त्यांचे न्यूजपेपर्स, त्यांच्या संस्था आणि त्यांनी जे आंदोलन केलेत ना सगळे, त्यांची क्रोनॉलॉजी लावा. म्हणजे पर्वतीचा सत्याग्रह, नाशिकचा काळाराम सत्याग्रह, महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती जाळलेला सत्याग्रह, हे 4 सत्याग्रह. पण त्यांचे न्यूजपेपर त्याची क्रोनॉलॉजी विचारतात, पहिला कुठला, दुसरा कुठला, त्याची. नंतर यांचं पॉलिटिकल पार्टीज कोणत्या होत्या यांच्या, त्याचं पण विचारतात. पण ते कुठल्या पार्टीचं कुठलं पुस्तक होतं, पेपर होता ते. आणि अजून यांच्याबद्दल काय विचारतात, आंबेडकरांबद्दल त्यांनी पुस्तकं कोणती लिहिली, म्हणजे त्यांनी पीएचडीला कोणतं पुस्तक लिहिलं, द प्रॉब्लेम ऑफ रुपी कुठं लिहिलंय, तसे एक प्रश्न विचारतात. तर ह्यांच्याबद्दल डिटेल माहित पाहिजे. कोरमध्ये येतात आपल्याला, हे मस्ट करण्यात आहेत. म्हणजे मस्टमध्ये मी तुम्हाला लिस्ट देईन, एक 10 सभासद असे, त्याला तुम्ही स्किप करू शकत नाही, म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली येणारच तुम्हाला कुठतरी. तर याचं उत्तर ऍक्च्युअली दिलं एमपीएससी, एबीसी आहे उत्तर 4. तर ते तुम्ही आता ठरवा पुढच्या वेळेला आलं तर काय करायचं, कारण पुढच्या वेळेला एमपीएससी 4 देईल, एक्झामिनर बदलेल, त्यावेळेला मग पीवायक्यू बी एमपीएससी लक्षात घेत नाही, पीवायक्यू तर असं होतं नाही, ठीक आहे म्हणते.